नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। चला तर ताईनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी सगळ्या बरण्या वगैरे घासल्या, पण काल काय किराणा आणायचा झालाच नाही, म्हणजे दुकानच बंद होतं बघितलं तर। आणि मग आज आता सकाळी बघा सगळी कामं सकाळी झालेली, तर आज आहे गुरुवार आणि चटकन जाऊन घेऊन आले सगळं सामान, म्हणजे बऱ्यापैकी आणलं। वरवरचं असं नेहमी बघा संपतंच आपल्याला, महिन्याचा जरी आपण किराणा सगळं भरलं तरी बघा सारखं वर काहीतरी आणावं लागतं। ज्यांच्या घरात आता लहान मुलं वगैरे ते हे बनव ते बनव, कधी काय झालं तर किती जरी आणलं तरी आणावं लागतं। आणि दरवेळेसच काय आम्ही म्हणजे डीमार्टचंच भरत नाही, कधी अगदी आमच्या इथून खूप लांब आहे डीमार्ट, सातारा किंवा कराड, तर तिकडच्या साईडला काय कारणास्तव गेलो तर आणतो, नाहीतर असं आम्ही इथून किराणा मालाच्या दुकानातून आणतो। चला तर महिन्याची नाही पण थोडीफार संपलेली जे काही किराणा आपला असतो तर ते आणलं। तर देवासाठी मी तेल वेगळंच नेहमी घेते, तर अशी ही एक पिशवी आणलेली आहे। शेंगदाणे 1 किलो, पोहे अर्धा किलो, खोबरं अर्धा किलो, थोडं बेसिक आणलेलं आहे, शाबू साखर आणि झालं तर एवढंच आणलेलं आहे। साबण आणलेले, सगळ्यात महत्त्वाचं जे संपलेलं होतं ते फरशी पुसायचं लिक्विड आणि कपडे धुवायचा साबण संपलेला। मशीन असली तरी सुद्धा बघा हातानं जे काही कपडे धुवावे लागतात त्याला तर साबण लागतोच। तर मटकी आणायची विसरली, आता परत जाऊन आणली पाहिजे। चिंच मिळाली चांगली, ती आणली 10 का 15 रुपयाची दिली। ओवा आणि हे बघा, आता पोरं दिवसभर घरात ना काहीतरी मागत राहतात, म्हणून हे वटाणे आणि ही डाळ आणलेली। तर बघा एवढंच किराणा घेऊन आले, पण 1000 रुपयाचा। आणि आता तर किती काय कसा किराणा आणला तुम्हाला दाखवलं। चला म्हटलं आता काल बघितलं तुम्ही सगळ्या भरण्या घासलेल्याच आहेत, मग पटापट सगळं जे ते भरून ठेवलं की मग बरं पडतं। आणि आत्ता थोडंच भरलेलं आहे आणि पुन्हा एकदा मे महिन्यात थोडंसं भरणार आणि मग दिवाळी लागायच्या आधी कडधान्य वगैरे भरपूर भरणार। सॉरी दिवाळी नाही, पावसाळा आणि शाळा सुरू, बघा काय आज लक्षात, दिवाळी कुठून आठवली काय माहिती। तर जेव्हा पावसाळा लागेल आणि स्कूल पण सुरू होतील, पावसाळ्यात कसं भाजीपाला नसतो काही नसतो, मग कडधान्य तर लागतातच खूप सारी, मग तेव्हा एकदम कडधान्य अर्धा किलो भरली तरी ती संपून जातात, वाया जात नाहीत। आता मात्र काही उन्हाळ्यात लागत नाही, वरचंच खाणं पाणी पिऊनच हे होतं, त्याच्यामुळं नसलं एखादं तरी चालतं। मग आजचं थोडंसं आता म्हणजे डाळी वगैरे थोड्या भरलेल्या, आणि तुरीची डाळ कसंही असू दे बघा, मूग डाळ तूर डाळ हे 12 महिने भरपूर प्रमाणात प्रत्येकाच्या घरात लागत असेल, का तर डाळ वरण सगळ्यांच्या घरी बनतं। आणि आता बघा मी आले तर आज गुरुवार होता, सकाळी मिस्टरांची खिचडी म्हणजे उपवास असतो, मग ते झालं। आधी ते अनुष्काला आज मॅगी दिलती टिफिनला आणि त्यासुद्धा यायच्या होत्या, मग अजून आता दुपारी काय करायचं म्हणून थोडासा भाताचा कुकर लावलाय। आणि आजकाल नाश्ता तर स्किपच झालेला आहे, सकाळचे नुसते फ्रूट्सच खायचे चालू आहेत, म्हणजे कलिंगड आता तुम्हाला चिरलेलं दिसेल ते खा हे खा। तर बघा काल बरण्या घासल्यामुळे आज माझं काम किती सोपं झालं। कधी असं करून ठेवलं ना तर ते बरं पडतं आणि वरचेवर असं घासत पुसत राहिलं की बरं पडतं। आणि हो, कालच्या व्हिडिओला मी म्हटलेलं होतं की आता काय आजकाल व्हिडिओ बनवू वाटत नाहीत, का तर व्ह्यूज येत नाहीत, तर बऱ्याच ताईंनी सपोर्ट केला की नाही बनवत जा, वाढतो रेशिओ थोडंफार। तर आता काय यूट्यूबचं काही समजेनाच, खरंच झाले उलट्या। आता सगळ्या ताई थोड्या शाळेतून स्कूलमधनं निवांत झालेत, पण का गावाला गेलेत का काय म्हणून व्हिडिओ पाहिले जात नाहीत। आणि छोट्या यूट्यूबरांचं तर असंच आहे प्रॉब्लेम, पण ठीक आहे चला इथंपर्यंत आलो तर इथून पण मागं जाणं मी तर म्हणजे नाहीच जाणार, मला आवडतं ते मी काम करत राहते। साखर वगैरे बघा सगळंच हे केलं। आणि हो ताईंनो, तुमच्या इकडे अजून गरमी काय म्हणते? आमच्या इकडे अजून तो उष्माघात जो आहे तो कमी झालेला नाही आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला, पण आमच्या इकडे अजिबातच पाऊस नाही आहे। तुमच्या इकडे झाला का तेही सांगा। तर आता सगळा किराणा वगैरे ताईंनो ठेवला आणि ना आज कढीची रेसिपी तुमच्याशी शेअर करते। तर इकडं ना मी लसूण मिरची आणि आल्याचं असं भरड वाटण करून घेतलेले, मस्त अशी कढी होते। आणि उन्हाळ्यात कढी भाकरी कढी भात खायला छान वाटतं, अगदीच भाकरी भात नसला नुसती कढी जरी पिली ना तरी छान लागते। तर आता बघा जिरे मोहरीची छान फोडणी दिली आणि जे काही वाटण मी केलेलं म्हणजे मिरची आलं आणि लसूण असं ओबड धोबड जाडसरच ठेवलेलं आहे, जेणेकरून ते नंतर छान लागतं। करपवायचं नाही किंवा जास्त भाजायचं नाही, असं कच्च म्हणजे थोडंसं तेलात एकदम तडका बसला की तशा टाईपमध्ये भाजून घेतलं। हळद टाकली आणि ताक ओतलं, ताकात मी आधीच 1 चमचाभर बेसन घातलेलं आणि बघा थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकायचं आणि 1 चमचा साखर किंवा गूळ घालायचा, मस्त अशी कढी होते। माझी कढी कशीही करा फुटत नाही अजिबात, छान कढी होते। तर आता बघा एकदम कढी पातळ होती, पण कसं कढी कसं फुटती म्हणून सगळेजण ना
पटकन गॅस बंद करतात, पण तसं कधी करायची नाही. कढी करताना उलटं बारीक गॅसवर ढवळत ढवळत कढी ना एक 5-10 मिनटं चांगली अशी त्याला न उकळता पण हलवत हलवत ना चांगली त्याला शिजू द्यायची. म्हणजे जे काही बेसन पीठ टाकले ना त्यांनी एक असा छान फ्लेवर थिकनेस येतो. आणि आता बघा 1 वाजला, आदिती अनुष्का आल्या स्कूलमधनं. भाताचा कुकर मी मगाशीच लावलेला आणि आता आदिती आलेल्या भूक तिला लागलेलीच का तर आज टिफिनला फक्त मॅगी नेलेली आणि म्हटलं चला 2 भाकरी कराव्या. तर अनुष्का बिलकुल पण दुपारची भाकरी वगैरे खात नाही. आल्या आल्या तिनं कलिंगड वगैरे खाल्लं. आदितीला मात्र एक भाकरी लागतेच कंपल्सरी, संध्याकाळची पण खाते ती आणि दिवसाची जरी भाकरी असली तर आदिती मात्र भाकरी खाते. मग मला एक आणि तिला एक असं 2 भाकरी केल्या. मग काय होतं कधी कधी म्हणा असं आपण टाळलं करायचं खायचं. आता कसं प्रत्येकाला माहिती आहे मिस्टरांचा उपवास असला की प्रत्येकाचं बघा एका माणसाचा घरात उपवास असला की ना म्हणजे वेगळंच सगळं होतं. माझं तसंच होतं. मिस्टरांचा गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस उपवास असतो. मग त्यांचा उपवास असला की आमचं असं म्हणजे हाल नाही करायचा कंटाळा येतो. शेवटी रोज सकाळी एकदम एका ओघात केलेला स्वयंपाक वेगळा आणि नंतर असं दुपारचं करण्यात खरंच खूप कंटाळा येतो. पण म्हटलं नको. मग काय होतं भाकरी चपाती काय नाही बनवलं की उगाचच वरचं तोंड चालू राहतं आणि पोट भरत नाही ना म्हणजे थोडं थोडं खाऊन. म्हणून म्हटलं चला भाकरी 2 टाकते. तर ज्वारीच्याच भाकरी असतात आमच्या घरी आणि शक्यतो भाकरी कमी असते म्हणजे रोजच्या रोज भाकरी असते. पण संध्याकाळच्या अगदी 2 ते 3च भाकरी लागतात, जास्त काही भाकरी लागत नाहीत. चपात्या मात्र सकाळच्या रोज असतात तर त्या चपात्यासुद्धा लागतात. तर अशा पद्धतीने बघा मी भाकरी बनवते. भाकरी माझी मोठीच असते पण एकदम पातळ असते. जाड भाकरी अजिबात आमच्या घरात कोण खात पण नाही आणि ते असं लदगा असं हे पण होत नाही. तर इकडं ना आदितीनं का कुणी माझ्या ह्याच्यावर काहीतरी उडवलं बघा. पाणी लय दिवसभर मस्ती चालू आहे. आता बघा अजून तर सुट्टी नाही, उद्यापासून सुट्टी म्हणजे शुक्रवारपासून सुट्टी स्कूलला लागणार आहे. मग तर काय बोलायचं कामच नाही. तर कढी बघा ताईंनो आत्ता मी गॅस बंद केला. एकदम अशी ना घट्ट नाही पण पातळ पण जास्त नाही पाण्यासारखी, पण अशी छान कढी झालेली आहे. मस्त आंबट गोड लागते. तर भाकऱ्या बघा पातळ अशा करून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने माझी भाकरी असती, मोठी पण असती आणि ती पातळ पण असती, त्याच्यामुळे फुगतात पण टम्म. ज्वारीच्या शक्यतो आम्ही ज्वारीच्याच भाकरी खातो. दुसरी भाकरी आमच्या घरात नाही आवडत. बाजरीची नाचणीची कुठलीच भाकरी आमच्यात आवडत नाही. फक्त ही एवढीच बघा भाकरी आवडते आम्हाला. तर आता 2 भाकरी बनवल्या आणि आदितीला कढी नको होती म्हणून बघा दही आणि भाकरी आदितीनं खाल्ली. दही म्हणजे आदितीचं फेवरेट आहे, तिला खूप आवडतं. तर इकडे बघा आमच्या फ्रीजमध्ये ना ताईंनो दही लावायचा जो कप आहे ना त्याच्यात असं छान असं दही लागतं एकदम घट्ट थिक. आता तुम्ही बघू शकताय. तर मी वरती पण तांब्यात दही लावते आणि लक्षात आलं की अशी फ्रीजमध्ये पण लावते. तर दही आणि भाकरी आदिती खाते, दुसरं काही तिला नको असतं. तर हे फ्रीजमध्ये लावलेलं म्हणजे ते कप्पाचं आहे तुम्हाला मी आता दाखवते. तर त्याच्यात असं लावलं की सेटिंग करायचं. थिक पाहिजे असेल तर थिक दही होतं आणि सॉफ्ट पाहिजे असेल तर सॉफ्ट पण. बघा इकडे कर्ड मायस्ट्रो म्हणून हे 1 कप आहे. तर त्याच्यात फक्त दूध आणि मुरवण म्हणजे ताक ओतायचं किंवा दही आणि मग ते सेटिंग केलं कर्ड म्हणून तर ते छान दही लागतं फ्रीजमध्येच. तर बघा इकडे कैरी आणि जे काही म्हणजे कढी भाकरी खाल्ली आणि आता दुपारनंतर बघा तर हे 2 आंबे होते. तर आदिती अनुष्काला ना पन्ह करायचं होतं आणि त्या दोघींनाही पन्ह बनवता येतं. तर त्यांना कसं बनवता येतं पन्ह त्यांच्या स्कूलमध्ये मागच्याच महिन्यात ना म्हणजे जी काही ॲक्टिव्हिटीज होती पन्ह बनवायची तर सगळ्या मुलांनी सगळं आणून ते बनवायचं होतं, त्याच्यामुळे त्यांना माहीत आहे. मग आता बघा 2च आंबे होते ते असे कुकरमध्ये स्वच्छ धुवून वगैरे ठेवले आणि बघा आंबे जास्त शिजले नाहीत म्हणजे हे वेगळेच आंबे होते एकदम कठीण ढोकाशे होते. तर ते काय असे मऊ शिजलेत नाही गर बाहेर येतोपर्यंत. तर ना गूळ घेतलेला आहे आणि साल सगळं काढलेलं आहे बरं का. आणि मधला आंबे शिजवून त्याच्यावरचं साल काढून गर काढून घ्यायचा आणि तो गर असा मिक्सरमध्ये बघा फिरवून घ्यायचा आणि साखर गूळ जे काही आवडेल ते घाला. तर आता गोडी कशी आपल्याप्रमाणे आपण ठेवू शकतो. तर आता मी गूळ ॲड केलेला आहे आणि तर आता इथे जो काही पल्प होता आंब्याचा शिजवलेला गर त्या घरातच मी असं थोडंसं म्हणजे चवीपुरती गूळ आणि
थंड पाणी ओतलं आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता तुम्हाला दिसतंय बघा किती छान झालेलं आहे. वरून जरी तुम्ही नंतर साखर असं मध्ये ना साखर किंवा गूळ घालून विरघळून घेतला तरी चालतं, पण हे असं काम सोपं होतं म्हणून मी दोन्ही एकदम मिक्सरमध्ये सगळं फिरून घेतलं. आणि आता बघा याच्यात टाकलेलं आहे थंड पाणी आणि ह्याच्यात किती पाहिजे तेवढं आपण पाणी घालू शकतो. आणि जितका आंबट असेल ना तर आंबा तेवढं कैरीचं पन्हं चांगलं होतं. आता बघा मीठ घातलेलं आहे आणि त्याआधी त्या अनुष्का दोघीच कैरीचं पन्हं बनवत आहेत, त्यांना माहीत आहे. आणि छान असं हलवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे टाकायचं आहे आता आपल्याला वेलचीची पूड. आता ही माझ्याकडे वेलची, सुंठ, जायफळ सगळीच मिळून पूड आहे, तर ती इथे थोडी एक अर्धा चमचा घातलेली आहे. आणि हवं तेवढं थंड पाणी तुम्ही ह्याच्यात टाकू शकता. आणि आंबट असा मस्त चटपटीत लागतो, चाट मसाला टाकला तरी चालेल. तर हे बघा हे एवढं सगळं राहिलेलं आहे पल्प आणि तर ते सगळं ना एका तांब्यात ओतून मी ना फ्रीजमध्ये ठेवलं. असं बघा या पद्धतीने आपण फ्रीजमध्ये किंवा एखाद्या डब्यात स्टोअर केलं तरी चालतं. जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा ह्यातल्या पल्प घ्यायचा आणि ना त्यात थंड पाणी ओतायचं आणि पन्हं छान लागतं. तर इकडे बघा पन्हं झालंय मस्त असं. आणि आता दोघी प्यायला पण लागलेले आहेत. उन्हाळ्यात हे असं बरं पडतं. तुम्हीही आधी ती अनुष्काच्या रेसिपी प्रमाणे करून बघा पन्हं, आणि दोघीसुद्धा आता पन्हं एन्जॉय करतायत आणि छान झाले. तर चला व्हिडिओचा पण मी करते इथंच एंड. सगळ्या माझ्या गोडताईंना बाय.